आज आपण परफेक्ट हलवाई स्टाईल दाणेदार बेसन लाडू आणि यासोबतच योग्य प्रमाण वापरून अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. यासोबतच आपण यासाठी लागणारा साखरेचा पाक परफेक्ट कसा बनवायचा आणि बुंदी गोल येण्यासाठी काय करायचं यासाठी भरपूर टिप्स आहेत, तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. तर आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला साहित्य मोजण्यासाठी घरातील कप वाटी काही घ्यायचे, पण सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्यायचे. इथे मी कप घेतलाय, 1 कप बेसन घेतलंय. ग्रॅममध्ये 125 ग्रॅम एवढं बेसन आहे आणि जे आपण रेग्युलर घरात वापरतो तेच पीठ आहे, विकतचं पीठ मी घेतलेलं नाही. तर याला आपल्याला चाळून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण याचं पीठ भिजवून घेतो त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे याला चाळून घ्यायचं. तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे. आता आता ज्या कपाने मोजून आपण पीठ घेतलं त्याच कपाने मोजून आपल्याला 1 कप एवढं पाणी घ्यायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं. तर यामध्ये पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, पिठात मिक्स करत जायचं, म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही. एकदाच जास्त पाणी घातलं तर प्रमाण चुकू शकतं आणि मग बुंदी चांगली होत नाही. त्यामुळे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण चेक करूयात. तर पिठाला रिबन कन्सिस्टन्सी आहे, यापेक्षा थोडंसं पातळ पीठ आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालते. पाणी एकदाच खूप जास्त घालायचं नाही, कारण पीठ जर जास्त पातळ झालं तरीसुद्धा आपली बुंदी चांगली होणार नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच याला व्यवस्थित मिक्स करायचे. आणि यामध्ये आपण सोडा, इनो, बेकिंग पावडर काहीच घालणार नाही. फक्त या पद्धतीने पीठ 3-4 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं. यामध्ये जेवढी हवा भरली जाईल, पीठ जेवढं चांगलं फेटलं जाईल, बुंदी तेवढी चांगली होते. तर बघू शकता या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे. जेव्हा मी चमच्याने पीठ टाकते ते पटकन पिठामध्ये मिक्स होतं आहे खालच्या, त्याला रिबन कन्सिस्टन्सी नाही. आणि चमच्याने टाकते तेव्हा त्याला छान ड्रॉप ड्रॉप पडत आहेत, थेंब थेंब पडत आहेत. असंच पीठ आपल्याला लागणार आहे, यापेक्षा पातळ हे पीठ नको आहे. तर मला एवढ्यासाठी पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आपलं पाव कप पाणी शिल्लक राहिलेले. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. तर यामध्ये मी रंगासाठी थोडी हळद घातली. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, किंवा तुम्ही फूड कलरसुद्धा यामध्ये वापरू शकता. अगदी थोडी हळद घातलेली मी. हळद घालून पुन्हा याला थोडंसं फेटून घेते. पीठ जेवढं चांगलं फेटलं जाईल, बुंदी तेवढी छान होते. तर आपलं पीठ आता छान तयार झाले. बुंदी बनवण्यासाठी इथे मी या पद्धतीचा जो झाऱ्या मिळतो तो घेतलेला आहे. तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता. इथे मी अगोदरच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या पद्धतीने आपल्याला बुंदी बनवायची. बघू शकता आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. पीठ परफेक्ट झालं तर या पद्धतीने छान बुंदी तयार होते. याला आता व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तुमचं पीठ कितीही परफेक्ट असलं आणि तेलाचं जर टेम्परेचर कमी असलं, तेल कमी गरम असलं, तर बुंदी चपटी होते. त्यामुळे यासाठी तेल कडकडीत गरम करायचे, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि व्यवस्थित तळून घ्यायची. बुंदी व्यवस्थित तळायलाही हवी. तर आता हे छान तळून झाले. बघू शकता मस्त गोल गरगरीत आपली बुंदी तयार झालेली आहे. आणि जर कमी गरम तेलामध्ये जर बुंदी तळली तर बघू शकता या पद्धतीने चपटी बुंदी तयार होते. त्यामुळे तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करून घ्यायचे. याच पद्धतीने मी राहिलेली ही बुंदी तयार करून घेणार आहे. फक्त आपल्याला यासाठी लागणारं जे तेल आहे तळण्यासाठी कडकडीत गरम करून घ्यायचे. गॅसची फ्लेमसुद्धा मोठीच ठेवायची आणि बुंदी व्यवस्थित तळून घ्यायची. त्याचप्रमाणे आपलं जे पीठ आहे, पीठ जर पातळ झालं तरीसुद्धा आपली बुंदी गोल होत नाही, चपटी होते. पीठ जर तुम्हाला पातळ वाटलं तर त्यामध्ये आणखी थोडंसं बेसन तुम्ही मिक्स करून पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी तयार करून घ्यायची. मस्त झालेली आहे. तर इथे मी सगळी बुंदी तयार करून घेतली आणि 1 कप पिठापासून आपली एवढी बुंदी तयार झालेली. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. तर त्यासाठी कढई घेतली मी. त्यामध्ये 1 कप साखर घ्यायची आणि 1 कप एवढं पाणी घालायचं. ज्या कपाने पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मोजून आपल्याला हे सगळं साहित्य घेतले, त्याच कपाने मोजून मी साखर आणि पाणी घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम सुरू केली. मीडियम टू हाय ठेवायची सुरुवातीला गॅसची फ्लेम. याला हलवत राहायचं आपल्याला, म्हणजे साखर कढईला लागत नाही. आणि साखर पूर्णपणे विरघळली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची. आता साखर विरघळलेली, मी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती आपल्याला 3-4 मिनटं याला उकळू द्यायचे. 3-4 मिनटानंतर याला चेक करायचे. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर साखरेचा पाक बिघडू शकतो. खूप कडक पाक झाला तर आपले लाडू चांगले होणार नाही. त्यामुळे कमी फ्लेमवरतीच करून घ्यायचे. जवळपास 4 मिनटं झालेली आहेत. मी आता चेक करते. चमच्यामध्ये थोडंसं सिरप घेऊन त्याला थोडंसं थंड करायचं. मी या पद्धतीने चेक करायचं. तर एक तार येते याला.
तर 1 तारीच पाक हवा आहे आपल्याला, यापेक्षा जास्त पाक नको आपल्याला. 2 तारी पाक अजिबात नको, नाही तर लाडू खूप कडक होतात. किंवा यापेक्षा कच्चा पाक जरी राहिला तरीसुद्धा आपले लाडू चांगले होत नाहीत, त्याला बाइंडिंग येत नाही. त्यामुळे 1 तारी पाक बनवायचा. आता यामध्ये बुंदी मिक्स करायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम आता सुरू करायची आपल्याला आणि कमी फ्लेमवरती 3-4 मिनिटं याला होऊ द्यायचे. म्हणजे आपले लाडू छान होतात, त्याला बाइंडिंग चांगलं येतं. आणि साखरेचा पाक जर तुम्ही खूप कच्चा ठेवला किंवा 1 तारीपेक्षा कमी केला तर त्याला बाइंडिंग येणार नाही. त्यामुळे शक्यतो 1 तारी पाक बनवायचा आणि 2 तारी किंवा 1 तारीपेक्षा जास्त कडक पाक जर तुम्ही केला तर आपले लाडू खूप जास्त कडक होतील. त्यामुळे 1 तारी पाक बनवून या पद्धतीने 2-3 मिनिटं कमी गॅसवरती याला होऊ द्यायचे. आता वेलची पूड घालते मी यामध्ये, व्यवस्थित मिक्स करायची. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनिटं हे असंच ठेवायचं. गॅसची फ्लेम बंदच आहे आता. 4-5 मिनिटं मी हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं किंवा हा वेळ कमी जास्त हे लागू शकतो. जो साखरेचा पाक आहे तो या बुंदीमध्ये व्यवस्थित मुरायला हवा. तर बघू शकता पूर्ण साखरेचा पाक यामध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. यामध्ये मी थोडे काजूचे काप घालून पुन्हा एकदा मिक्स केले आणि थोडंसं थंड होऊ दिले. खूप जास्त थंडही नको आहे आपल्याला, खूप जास्तच थंड झालं तर मग लाडू वळता येणार नाही. त्यामुळे हलकंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघू शकता साखरेचा पाक जर व्यवस्थित झाला तर याला बाइंडिंग चांगलं येतं. तर या पद्धतीने आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे. आणि जर तुमच्याकडून साखरेचा पाक खूप कच्चा राहिला किंवा 1 तारीपेक्षा कमी झाला तर हे जे मिश्रण आहे थोडंसं जास्त वेळ तुम्हाला कमी गॅसवरती परतून घ्यावं लागेल. तर बघू शकता या पद्धतीने इथे मी सर्व लाडू आता तयार करून घेतलेत. 1 कप पिठापासून आपले 15 लाडू तयार होतात. यातले 3 लाडू संपलेले आहेत आणि वजनी अर्धा किलो एवढे लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता रात्रीची वेळ आहे आणि हे मी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी दाखवते. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त झालेले, छान ज्युसीसुद्धा आहेत, खूप ड्राय झालेले नाहीत, परफेक्ट झालेत. आता यानंतर आपल्याला बेसन लाडू बनवण्यासाठी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवायची. कढई शक्यतो जाडच घ्यायची आणि इथे मी अर्धा कप एवढं तूप घेतलेले. आता यातलं थोडंसं तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आणि यासोबतच यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर 2 कप एवढं बेसन घेतलेलं आहे मी. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. एकदा सगळं तूप न घालता या पद्धतीने सुरुवातीला थोडंसंच तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही. या पद्धतीने लो टू मीडियम फ्लेमवरतीच याला मस्त भाजून घ्यायचं आहे. कारण पीठ आपलं जेवढं चांगलं भाजलं जाईल लाडू तेवढे छान होतात. जर मोठी फ्लेम केली तुम्ही, मोठ्या फ्लेमवरती जर भाजलं पीठ तर ते चांगलं भाजलं जाणार नाही. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. आता यामध्ये मी पुन्हा आणखी तूप घातलेलं आहे 2 ते 3 चमचे एवढं. तर या पद्धतीनेच आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप घालून पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे. तर जसे हलवाई लोक लाडू बनवतात बेसन लाडू, तीच पद्धत आज आपण पाहतोय. जे अजिबात तोंडामध्ये चिटकत नाहीत आणि अजिबात चपटेसुद्धा होत नाहीत, खूप मस्त होतात. तर ते कुठला सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरतात तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आता आपलं जे पीठ आहे बऱ्यापैकी भाजलं गेलेले. पुन्हा मी यामध्ये आणखी 2-3 चमचे तूप घालते. तर बेसन लाडूमध्ये तुपाचं प्रमाणसुद्धा योग्य असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी जे बेसन मी वापरलेलं आहे तर घरचं बेसन आहे, शक्यतो घरचंच वापरा. तर खूप बारीकही नाही किंवा खूप जाडही नाही. तर आपण रेग्युलर घरामध्ये जे बेसन वापरतो तेच आहे हे. जर तुम्ही खूप जाड बेसन घेतलं यासाठी तर तुपाचं प्रमाणही जास्त लागू शकतं. तर या पद्धतीने बघू शकता आपलं जे पीठ आहे आता छान भाजलं गेलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आता. पीठ चांगलं भाजलं गेले की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची. तर राहिलेलं जे तूप होतं सगळं तूप मी यामध्ये घातलेलं आहे आणि पीठ चांगलं भाजलं गेलं की काय होतं, पिठाचा एक छान या पद्धतीने गोळा तयार होतो. पीठ तूप सोडायला लागतं आणि त्याचा मस्त घरभर सुगंधही पसरतो. जर पीठ कच्चं राहिलं तर मग लाडू चांगले होणार नाही. त्यामुळे पीठ छान भाजून घ्यायचं आणि याचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकता तुम्ही, मस्त शिऱ्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. म्हणजे असं समजायचं की आपलं पीठ आता छान भाजलं गेलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये फक्त 2 चमचे आपल्याला दूध घालायचे.
दूध किंवा पाणी काहीही घालू शकता, पण 2 ते 3 चमचे पोहे खाण्याचे एवढंच घालायचं. कमी फ्लेम करायची आणि याला व्यवस्थित आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे. दूध किंवा पाणी घातल्याच्या नंतर त्याला भाजून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर लाडू खराब होऊ शकतात. त्यामुळे या पद्धतीने कमी फ्लेमवरती याला मस्त भाजायचे. यामुळे आपले जे लाडू आहेत रवाळ व्हायला मदत होते. याचं टेक्स्चर छान येतं. दूध घातल्यानंतर पुन्हा कमी फ्लेमवरती हे मी 3-4 मिनिटं भाजून घेतलेले. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. पण गॅस बंद केल्यानंतर हे आपल्याला याला थोडंसं हलवत राहायचं आहे, कारण कढई भरपूर गरम आहे. आता हे मी थोडंसं गार केलेलं आहे. अगदीच गारही नको आहे आपल्याला, ते हलकंसं कोमट असायला हवं आणि खूप गरम असतानाही यामध्ये साखर घालायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं. आता हे हलकंसं कोमट आहे मिश्रण, जसं आपल्याला हवं आहे तसं. आता या स्टेजला मी यामध्ये पिठी साखर न घालता जी बुरा साखर मिळते, जे हलवाई लोक वापरतात ती वापरणार आहे. किंवा ज्याला तगार म्हणतात. तर ही बनवायला खूप सोपी आहे. आपली जी साखर असते त्यापासूनही बनवतात. तर ही कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. तर यामुळे आपले जे लाडू आहेत खूप छान होतात, तोंडात चिटकत नाहीत आणि मस्त दाणेदार असे लाडू तयार होतात. तर 2 कप बेसनसाठी 2 कप एवढीच मी बुरा साखर वापरलेली आहे. यामध्ये वेलची पावडर घातली आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर या पद्धतीने लाडू जर बनवले तर खूप छान होतात. जे स्वीट मार्टमध्ये आपल्याला लाडू, पेढे जे गोड पदार्थ मिळतात त्यामध्ये शक्यतो बुरा साखरच वापरलेली असते. ज्यामुळे पदार्थाचं टेक्स्चर खूप छान येतं. हलकासा रवाळपणा येतो. आणि जर तुम्हाला खूप जास्त रवाळ नको असेल, पण तोंडात चिकटणारे लाडू नको असतील, तर ही जी बुरा साखर आहे एकदा मिक्सरमध्ये फिरवूनही तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे 2 ते 3 चमचे एवढं. आता याचे आपण लाडू तयार करून घेऊयात. तर बघू शकता खूप मस्त असे आपले लाडू वळले जात आहेत. याचा आकार पाहू शकता, मस्त गोल गरगरीत लाडू तयार होतात. अजिबात चपटे होत नाहीत आणि विशेष म्हणजे हे लाडू अजिबात तोंडामध्ये चिटकत नाहीत. तोंडात टाकताच विरघळतात. तर या पद्धतीने सर्व लाडू इथे मी आता तयार करून घेतलेले आहेत. तर बघू शकता खूप मस्त झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.